नमस्कार, मी साक्षी वाघमारे कोळीकट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला कवळ्याची कढी बनवून दाखवणार आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ही कवळ्याची भाजी आहे, हे बघा। ही आता आपण साफ कशी करायची ते बघूया। इथे मी 3 जुड्या आणल्या होत्या 50च्या, त्यातली एक जुडी आता आपण साफ करून घेऊया। हे बघा, कवळी पानं आहेत ती घ्यायची आहेत, मोठी देठं घ्यायची नाही। आता या पद्धतीने सगळी भाजी आपण साफ करून घेऊया। ही भाजी अगदी पावसाळा चालू झाला की यायला सुरुवात होते। ही सगळी साफ करून झालेली आहे। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची, स्वच्छ आता पाण्यात धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाल्यानंतर चाळणीत निथळायला ठेवायची आहे, म्हणजे सगळं पाणी निथळून जाईल। इथे मी साधारण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 10 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता आणि कोथिंबीर। लसूण आणि मिरचीचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे। दही घेतले 1 वाटी, बेसन घेतले थोडंसं, राई, जिरं, हळद, हिंग आणि मीठ। मिरच्या आणि लसणाचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। थोडंसं असलं तर मिक्सरमध्ये बारीक होत नाही, म्हणून मी थोडंसं जास्त बनवून ठेवते, म्हणजे आपल्याला लागेल तेवढं आपण यूज करायचं। आता हे ठेचा बनवून झालेला आहे, एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे आणि ह्याच भांड्यामध्ये दही घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे बेसन घेतले, ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे चांगलं एकजीव होईल। आता हे मिक्सरला फिरवून झाले, छान एकजीव झाले। ही स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी आता हिला बारीक कापून घेऊया। पावसाळा चालू झाला की ही भाजी यायला सुरुवात होते आणि श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी काही लोक ही भाजी जास्त करून बनवतात। आता ही भाजी कापून झालेली आहे। इथे 2-3 पळ्या साधारण तेल घेते। तेल चांगलं तापलं की 1 चमचाभर मोहरी टाकायचे, राई टाकायची, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि ठेचा तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मी इथे साधारण 1.5 चमचा ठेचा घेतलाय। थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे व्यवस्थित 1 मिनिटभर। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि जी कवळ्याची भाजी आपण कापून ठेवले ती याच्यात ॲड करायची आहे। इथे मी 1 जुडीची भाजी घेतली, कारण ही मी कढीत बनवते म्हणून 1च जुडीची घेतली। आपल्याला हिची नुसती भाजी बनवायची असेल तर 1-2 जुड्यांची भाजी बनवायची, कारण ही बनवल्यावर भाजी एकदम थोडी होते। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवून घ्यायची। आता ही व्यवस्थित झालेली आहे भाजी। आता याच्यात आपण बेसन आणि दही जो मिक्स करून ठेवलाय तो ॲड करायचा आहे आणि जेवढे आपल्याला पाहिजे आता कढी पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे याच्यात पाणी ॲड करायचं आहे। आता याच्यात पाणी ॲड करून छान उकळी आणायची आहे। ही भाजी थोडीशी चिकट असते म्हणून काही लोक याच्यात चिंच वापरतात। आता आपण इथे दह्यामध्ये केले म्हणून इथे चिंचेचा वापर नाही केला। जेवढं आपल्याला पाणी पातळ हवी आहे तेवढ्याच प्रमाणे पाणी टाकायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असे एक 5-10 मिनिटं चांगली शिजू द्यायची। आता ही झालेली आहे, वरतून कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायची। ही कवळ्याची कढी तयार आहे। गरम भातासोबत मस्त अशी लागते। हे नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील।